च्या कार्यकर्त्यांनी घेरलंय। विनोद तावडेंवर आरोप लावण्यात आलेले आहेत की त्यांनी पैसे वाटप केले। तुमची प्रतिक्रिया? नाही, गुंडागर्दी आहे, उद्या निवडणूक आहे हां आणि असं कोणालाही घेराव घालणं 144 कलम लागू आहे। हां आणि पोलीस तिकडे आहेत, तक्रार केली पाहिजे, पण ही गुंडागर्दी आहे आणि ही गुंडागर्दी कठोरपणे मोडून काढू हे लक्षात घ्या। हां घेराव कसं कोणी कोणाला घालू शकतं? जर का कोणाला कोणाविषयी तक्रार करायची असेल एखाद्या पक्षाविषयी तर पोलिसांमध्ये तक्रार केली पाहिजे। कायदा हातात घेण्याचा कोणाला अधिकार दिलाय आणि त्याच्यामुळे हे जाणीवपूर्वक केलं जात आहे। पराभव समोर दिसतोय, त्यामुळे सहानुभूती मिळवण्याकरता, वातावरण बिघडवण्याकरता आणि कायदा सुव्यवस्था बिघडवून मतदान कमी करण्याकरता अशा पद्धतीचे उपद्व्याप केले जात आहेत। पण नालासोपाऱ्याची जनता असेल किंवा अन्य कुठली महाराष्ट्रातली जनता असेल ही अशा याला बळी पडणार नाही। लोक प्रचंड मतदान करतील आणि त्यामुळे कायदा हातात घेतलेला हा खपवला जाणार नाही। मात्र भातखळकरजी, या व्हिडिओमध्ये आम्ही पाहतोय की हातामध्ये अक्षरशः पैसे जे आहेत, नोटा जे आहेत ते कार्यकर्ते दाखवत आहेत। कोण कार्यकर्ते दाखवत आहेत? हा व्हिडिओ जर तुम्ही आता टीव्ही स्क्रीनवर पाहत असाल तर कार्यकर्ते जे आहेत ते हातामध्ये नोटा दाखवत आहेत। महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय? नाही, हे असं तुम्ही सत्तेचा गैरवापर करतात आहे। सत्तेचा गैरवापर चालू आहे, हा सत्तेचा गैरवापर चालू आहे, पैसा वाटतात आहे, सत्तेचा गैरवापर चालू आहे, सपोर्ट करतात आहे, सत्तेचा गैरवापर चालू आहे, सत्तेचा गैरवापर चालू आहे।